आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 7. In figure 7.32, radius of the circle is 3.4 cm and perimeter of sector PABC is 12.8 cm. Find area of sector ABC. पेरिमीटर सांगितला आहे. बघूया कसं काढता येईल. लिहून घेतली सगळी इन्फॉर्मेशन. रेडियस, पेरिमीटर ऑफ सेक्टर आणि आपला काय काढायचं आहे, एरिया ऑफ सेक्टर ABC. पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू PA प्लस PC प्लस लेंथ ऑफ द आर्क 12 काय आहे तो पेरिमीटर ऑफ सेक्टर 12.8 इज इक्वल टू आपली रेडियस किती आहे 3.4 प्लस लेंथ ऑफ द आर्क. मग 12.8 मायनस 3.4 6.8 आला. तुमच्या लक्षात आलं का पेरिमीटर म्हणजे काय आपण म्हणतो. या सगळ्याची आपण प्लस करणार आहोत. आता 3.4 एकदा सांगितला रेडियस म्हणजे PAचा पण तेवढा आहे, PCचा पण तेवढाच आहे म्हणून तो लिहून घेतला. म्हणजे आपल्याला लेंथ ऑफ द आर्क मिळेल. ठीक आहे. मग 12.8 मधून 6.8 मायनस झाले 6 सेंटीमीटर इज इक्वल टू लेंथ ऑफ द आर्क. आता आपल्याला काढायची आहे एरिया ऑफ सेक्टर ABC. आपल्याला अँगल तर दिलेला नाही, मग आपण लेंथ ऑफ द आर्कवरून आपण काढू शकतो. लेंथ ऑफ द आर्क इज इक्वल टू R अपॉन 2. लेंथ ऑफ द आर्क किती निघाली 6 आणि आपली रेडियस आहे 3.4 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 3 इंटू 3.4 आन्सर आला 10.2. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर ABC इज 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 8. O is the center of the sector. Angle ROQ equal to angle MON equal to 60 degree. म्हणजेच काय आहे, O जो आहे तो 60 डिग्री. त्याच्यामुळे खाली जो सेक्टर तयार झाला RSQ त्याच्यानंतर MYN त्याची जी काही मेजर आहे तो किती आहे 60 डिग्री आहे. OR इज 7 सेंटीमीटर अँड OM इज 21 सेंटीमीटर. आता तयार झालेले जे सेक्टर्स आहेत, तयार झालेल्या ज्या पाकळ्या आहेत त्या छोट्या मोठ्या आहेत. त्याच्यामुळे त्यांनी OR म्हणजे आरपर्यंतचा जो सर्कल आहे त्याची त्रिज्या आपल्याला सांगितलेली आहे, त्याची रेडियस सांगितलेली आहे आणि OM त्याची आपल्याला रेडियस सांगितलेली आहे. फाइंड द लेंथ ऑफ आर्क RXQ अँड आर्क MYN. इथे आपला पाया इज इक्वल टू 22/7च घेऊन आन्सर काढायचं आहे. चला आपण इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. गिवन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिण्याची प्रॅक्टिस करा आणि तिथे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनेच लिहा. गिवन O इज द सेंटर ऑफ द सेक्टर. अँगल ROQ इक्वल टू अँगल MON इक्वल टू 60 डिग्री. देअरफॉर थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. OR is equal to 7 centimeter, OM is equal to 21 centimeter, pi is equal to 22/7. Find length of RXQ and length of the arc MYN. इथे शब्द राहिलेले आहेत चुकून. लेंथ ऑफ द आर्क RXQ इथे लिहून घेऊया आपण. द आर्क RXQ and the length of arc MYN. Solution. O is the center of the sector. Theta is equal to 60 degree. Radius of arc RXQ is 7 centimeter. Length of the arc RXQ. RXQच्या हिशोबाने आपण सगळं आधी लिहून घेतलेला आहे. इज इक्वल टू आपला जो लेंथ ऑफ द आर्कचा जो फॉर्म्युला तो लिहून घ्यायचा आहे. थीटा अपॉन 360 इंटू 2 पाया R. काय काढायचे लेंथ काढायची आहे. थीटा किती आहे 60 डिग्री अपॉन 360 इंटू 2 इंटू 22/7 इंटू 7. 7 7 कट झाले. 60 1 जा 60, 66 जा 360, 2 1 जा 2, 2 3 जा 6.
काय राहिलं 22/7 लिहून घेतलं. देअरफॉर लेंथ ऑफ द आर्क RXQ इज इक्वल टू 22/3 सेंटीमीटर इक्वल टू 7.33 सेंटीमीटर. तुम्ही याच्यापैकी कोणतंही आन्सर लिहा, दोन्ही आन्सर्स तुमची बरोबर आहेत. आता आपल्याला काढायचं आहे लेंथ ऑफ द आर्क MY. कुठे गेला? लेंथ ऑफ द आर्क MYN. त्यासाठी पुन्हा फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे θ/360 इंटू 2πr. काय काढायचं आहे? लेंथ ऑफ द आर्क काढायची आहे. 60/360 इंटू 2/1 इंटू 22/7 इंटू 21/1 असं मी का लिहून घेतलेलं आहे? आपल्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर क्लिअर व्हावेत म्हणून. तुम्हाला लिहायची गरज नाही आहे. तुमचे क्लिअर असतील तर लिहायची गरज नाही आहे. 7 1 7, 7 3 21, 61 60, 66 360, 2 1 2, 2 3 6, 3 1 3, 3 1 3. किती राहिले? फक्त 22 राहिले. Therefore the length of the arc MYN is 22 सेंटीमीटर. वर्ड्स लिहा किंवा काय करायचं आहे आपल्याला आठवा, त्याला स्क्वेअरमध्ये लिहा. आपला आन्सर तयार झालेला आहे. पहिल्याला आपण स्क्वेअर टाका. आता आपण बघायचं आहे क्वेश्चन नंबर 9. इफ एरिया ऑफ सेक्टर PABC equal to 154 centimeter square. Radius of the circle is 14 centimeter. Find first angle APC आणि सेकंड आहे लेंथ ऑफ आर्क ABC. आता इथे आपल्याला APC काढायचं आहे म्हणजे काय काढायचं आहे तर मेजर ऑफ अँगल APC काढायचं आहे. चुकून तिकडे लिहिलेलं नाही आहे, आपण लिहून घेऊया आणि आन्सर काढूया. नुसतं अँगल APC म्हटलेलं आहे याचा अर्थ आपल्याला काय काढायचं आहे त्याचा मेजर काढायचा आहे. मी लिहून घेतलेली इन्फॉर्मेशन. Area of sector ABC equal to 154 centimeter square. R is equal to 14 centimeter. Therefore, angle APC and length of arc ABC is equal to what? Area of sector ABC equal to काय काढायचं आहे आपल्याला? एरिया दिलेला आहे आणि मग त्याच्यावरनं आपल्याला काय काढायचं आहे? अँगल ABCचं मेजर काढायचं आहे म्हणजे टीता काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे. θ/360 इंटू πr². टीताच आपलं शोधून काढायचं आहे. ABC किती दिलं आहे? 154 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे सेंटीमीटरमध्ये आन्सर आहे आपलं. 154 इक्वल टू θ/360 इंटू 22/7 इंटू 14 इंटू 14. सोपं पडावं म्हणून आपण लिहून घेतलेलं आहे. आता याच्यामधला काहीच इथे कटआउट होत नाही. आपण 154 इकडे लिहून घ्या म्हणजे काय होईल? डिनॉमिनेटरमध्ये जे आहे ते आपल्या इथे न्यूमरेटरमध्ये येतील. 154 इंटू 360 इंटू 7 अपॉन न्यूमरेटरला जे आहेत ते येते आता डिनॉमिनेटरमध्ये 22 इंटू 14 इंटू 14. आता बघूया काय काय कट होतं आहे किंवा आपण काय कट करू शकतो. 7 1 7, 7 2 14, 22 1 22, 22 7 154. आता किती राहिले? 7 1 7, 7 2 14. आता इथे किती होतील? 4 आहेत. 4 आता एकदा कट करूया. 2 1 2, 2 1 2, 1 राहिले, 16 झाले, 2 8 16, 180, 2 1 2, 2 9 18, 0 ॲज इट इज म्हणजे आन्सर आलेला आहे 0 डिग्री. 0 त्याच्या पुढे आपण लिहून घेतला. आन्सर आलेला आहे 90 डिग्री. देअरफॉर 90 डिग्री इज इक्वल टू टीता. देअरफॉर अँगल APC इज इक्वल टू 90 डिग्री. आता बघूया लेंथ ऑफ आर्क ABC. आता आर्क काढायचं आहे म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे? 2πr आणि काय घ्यायचा आहे? आपला जो टीता आहे किंवा मेजर ऑफ दॅट अँगल आहे तो घ्यायचा आहे. θ/360 इंटू 2πr.
90 डिग्री आता आपलं सोपं झालेलं आपल्याला कळलेलं आहे. 90 डिग्री अपॉन 360 इंटू 2/1 इंटू 22/7 इंटू 14 1 7 1 7 7 2 14 90 1 90 94 360 2 1 2 2 2 4 इथे 2 राहिले इथे 22 राहिले बाकीचं सगळं कट झालं आणि 2 1 2 2 1 2 हा पण कट झाला फक्त 22 राहिला म्हणजे देअरफॉर लेंथ ऑफ आर्क ABC इज इक्वल टू 22 सेंटीमीटर.